किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती बांधलेला किल्ला. 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याची पायाभरणी केली आणि 29 मार्च 1667 मध्ये हा किल्ला पण पूर्ण आला. सालापर्यंत जर पाहिलं तर 3 वर्ष लागली आणि असं दिवस महिने वर्ष असं मोजायला गेलं तर 2 वर्ष 4 महिने 4 दिवस इतक्या पूर्ण किल्ल्याला कालावधी लागला. आणि या किल्ल्याला खर्चाला 1 कोटी सुवर्ण मुद्रा. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची मोठी बाजारपेठ होती सुरत म्हणून, तर त्या सुरतीवरती हल्ला केला आणि त्या सुरतीचा पैसा या किल्ल्याचा खर्च केला. 1664 मध्ये 2 नाणी चलनामध्ये आलेली होती. एक नाणं असायचं ते शिवराय म्हणून एक नाणं असायचं, ते पूर्णपणे तांब्याचं नाणं असायचं आणि ते दुसरं नाणं असायचं ते सोन्याचं नाणं असायचं 2.5 ग्रामचं, म्हणजे कसं 2.25 ग्रामचं नाणं असायचं. अशी 1 कोटी सुवर्ण मुद्रा या पूर्णवली ते किल्ल्याचा खर्च केलेले आहेत. आता तुम्ही ज्या गेटमध्ये आतमध्ये आलात तो जो दरवाजा तो सागारी लाकडाने दरवाजा बांधलेला आहे. कधी पण शत्रून जर बांधलं तोफेचा हल्ला जर केला तर तोफेचा गोळा सरळ येऊन दरवाजावरती बसू नये म्हणून दरवाजा समोरच्या साईडला एक दगडी बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जर शत्रूंचा हत्तीचा वापर केला, हत्ती कसा धावत येऊन संरक्षण दरवाजा तोडू शकतो. कारण कसं हत्तीला कसं धावण्याची स्पीड कमी करण्यासाठी बाहेरून आतमध्ये येताना असं गोल असं बुरुजाचं बांधकाम केलं, म्हणजे कसं हत्ती धावण्याची स्पीड कमी हवा. त्याचं कारण म्हणजे कसं आता समजा आपण गाडी चालवतो, आपल्याला सरळ रस्ता जर भेटला तर आपली गाडी स्पीडमध्ये असते, टर्न भेटल्यानंतर गाडीचं स्पीड कमी करावा लागतो. तसंच हत्तीचं आहे. आणि जर शत्रूंच्या जवळ म्हणजे दरवाजा समोर जर उभं राहून जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती गरम पाणी किंवा गरम तेल वाचण्यासाठी त्या दरवाजाच्या वरती 3 झरोके ठेवल्यात. त्यातून गरम पाणी किंवा गरम तेल ओतून खाली शत्रूंना भाजून मारलं जायचं. आणि आपले मावळे करपून युद्धाचे बाहेर पडताना आपल्या मावळ्यांना स्फूर्ती किंवा ताकद मिळावी म्हणून अगदी दरवाजासमोर दक्षिणमुखी मारुती आणि बाजूला गणपती स्थापना केलेली आहे. आपले मावळे कसं उजव्यातून तलवार घेऊन लढू शकतात, पण बाहेरून आपले येणारे शत्रू त्यांची तलवार त्या बुरुजावरती आपटून त्यांना पूर्णपणे अर्थान्मान व्हायला पाहिजे. पण बाहेरून आपले येणाऱ्या शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. तर शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुजाचं बांधकाम करण्याचं कारण आपल्या प्रत्येक आपण माणसांच्या आपण हातीमध्ये तलवार दिली तर जास्तीत जास्त माणसं उजव्या हातीमध्ये तलवार घेऊन लढू शकतात. क्वचित माणसं असतात ते फक्त डाव्याने तलवार घेतात. तर त्यांच्या उजव्या साईडला असं गोल बुरुज असल्यामुळे शत्रूंची पूर्णपणे तलवार बुरुजावरती आपटली जाते. म्हणून बाहेरून आपल्या येणाऱ्या शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. आता कसं समोरून आतल्या येणाऱ्या शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुज, इथून जर आपला मावळा बाहेर जाणार तर आपल्या मावळ्यांच्या डाव्या साईडला बुरुज आहे आणि उजव्या साईडला मोकळा पॅसेज आहे. तर आपल्या मावळा कसं सहजपणे तलवार ठेवू शकतो. इथून बाहेर जाताना उजव्या साईडला मोकळा पॅसेज तिथे ठेवलेला आहे. आणि ती वरती भिंत दिसते माहिती आहे ती नगारखान्याची इमारत. नगारखान्याची इमारत म्हणजे बाहेरून जर शत्रू आले किंवा राजा आले त्याचा नगारा वाजून इथल्या पूर्णने किल्ल्यातल्या मावळ्यांना सावध केला जातं. आपल्या ज्या बोटाला ज्या पाण्याला ओहोटी असते म्हणजे ज्या पाणी कमी होतं तर आपल्या बोटाला जेटीवरती सोडतो आणि ज्या पाण्याला भरते म्हणजे आता कसं पाणी भरलं तर आता हळूहळू ओहोटी चालू होणार. तर जेव्हा पाणी भरलेलं असतं तर आपला बोट इथं समोरून सोडतो तेव्हा आपल्याला कळतो दरवाजा इथूनच आहे. आणि आपला जर बोटवर आपला जरी गोलगोलची फिरवायचं राहिला तरी आपल्याला कळत नाही दरवाजा कुठून आहे. आणि या दरवाजा समोर एक बुरुजाचं बांधकाम आहे, बाहेर एक बुरुजाचं बांधकाम, म्हणजे कसं 2 बुरुजाचं बांधकाम समोरासमोर असल्यामुळे किती शत्रून चारी साईडने किती जरी फेऱ्या मारल्या तर त्या शत्रूला दरवाजा कुठे आहे दिसत नाही. म्हणून पूर्णपणे 2 बुरुजाचं बांधकाम समोरासमोर करून ठेवलेलं आहे. आणि आपल्या मनाला कळायला पाहिजे दरवाजीतूनच आहे म्हणून त्यावरती नगारखान्याची इमारत बांधून घेतलेली आहे. आणि या पूर्णपणे तडबिंदचं बांधकाम जर पाहिलं तर हा किल्ला बांधायच्या आधी इथं पूर्णपणे 48 एकरचं पूर्णपणे कुरिटा नावाचं खडक आडबेड होतं. इथलं 48 एकरचं खडक फोडून ही पूर्णपणे 3.5 किलोमीटरची तडबिंत बांधलेली आहे. 30 ते 35 फूट पूर्णपणे तडबिंत उंच आणि 8 ते 10 फूट पूर्णपणे तडबिंत जाडी आहे. आपण कसं तडबिंत म्हणजे आपली घराची भिंत बांधताना आपण 2 दगडे एकत्र करण्यासाठी सिमेंट आणि वाळू वापरतो. तर पहिलं जुन्या काळचं मिश्रण म्हणजे शिस, चुना, गूळ, वाळू, भेंडीचा रस, उडीद डाळ, बेलाचं फळ आणि कात असं पूर्णपणे 8 पदार्थाचं मिश्रण करून या पूर्णपणे तडबिंतचं बांधकाम केलेलं आहे. आपण घराची भिंत बांधताना पहिला पाया खणला जातो आणि त्याच्यानंतर दगड बसवले जातात. या जे किल्ल्याचं बांधकाम जे केलं होतं कुठचा पाया खाला नाही आहे. जो नॅचरल बेस होतो जो म्हणजे कसं जमिनीखालून जो वरत्याला खडक होता त्याच खडकावरती आतली दगडं कापून त्याच खडकावरती दुसरी दगडं बसून ही पूर्णपणे 3.5 किलोमीटरची तडबिंत बांधलेली आहे. 30 ते 35 फूट पूर्णपणे तडबिंत उंच आणि 8 ते 10 फूट पूर्णपणे तडबिंत जाडी आहे. दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर दोन्ही साईडला बसलेले पहारेकरी जागा आहे, म्हणजे दरवाजा रक्षणासाठी दोन्ही साईडला पहारेकरी ठेवले जायचे. आता तिथूनच पुढे आल्यानंतर समोर आपलं जे मंदिर जर पाहायला भेटेल जरीमरी मातेचं मंदिर आहे. तर जरीमरी मातेचा अर्थ जर आपण जर पाहायला गेला तर जर म्हणजे आजार आणि मरी म्हणजे आजारावरती मात करण्यात यावी म्हणजे जरीमरी देवीची स्थापना तुकाराम एस बारेकर या किल्ल्यावरती मराठी सार्वजनिक त्यांनी मंदिर स्थापन केलेलं आहे. आधी महत्व सुरू असल्यामुळे आत्महत्या तृषामध्ये बांगड्या भरलेल्या असतात.
आणि बाजूला देवीच्या पादुका छोटी शिवलिंग आहे आणि आपल्याला हाताचं आणि पायाचं आल्यानंतर पाहायचं आहे. आता या साईडला आपण ती खिडकी समोर बघा, ती आपल्याला तडभिंतला बघा, ती उभी खिडकी दिसते, ती पहिली तडभिंतला पहिली जुन्या काळी 40 टॉयलेट आहेत. म्हणजे आता कसं आपण घर बांधताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट बांधतो ते म्हणजे टॉयलेट बांधलं होतं. आणि इथं जर पाहायला गेलं तर 350 वर्षापूर्वी ही राजाने अशा प्रकारची टॉयलेट बांधून ठेवलेली होती. तर टॉयलेटचा हा वापर हा 2 प्रकारे केला जायचा, एक म्हणजे दारुगा लपवून ठेवण्यासाठी आणि दुसरा म्हणजे पूर्ण टॉयलेटसाठी. तर पूर्ण दारुगा लपवून ठेवण्यासाठी वापर का केला जायचा, कारण कसं गोळ्यांचे प्रकार हे 2 असतात, म्हणजे तोफेंचे जे गोळ्याचे प्रकार असतात हे 2 प्रकार असतात. पहिला म्हणजे पूर्णपणे भरीव असतो आणि दुसरा म्हणजे मधून पोकळ असतो. तो मधून जो पोकळ असतो त्या गोळ्यामध्ये दारू भरली जातात. आता तोच जर गोळा कुठल्या तोफेतून बाहेर पडला आणि इथं वरती वरती येऊन जर पडला आणि आपल्या दारुगाचा साठा जर वरती तडभिंतीवरती असेल, तो तिथं पडल्यानंतर ब्लॅस्ट झाल्यानंतर आपली जेवढी तडभिंतीवर दारुगा ठेवला असणार तेवढा पूर्णपणे जळून जाणार. म्हणजे जो दारुगा जो असायचा तडभिंतीच्या आतमध्ये लपवलायचा आणि इमर्जन्सीसाठी बाजूला पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने वरती पोहोचवलायचं. असं पूर्णपणे 40 ठिकाणी पायऱ्या, 45 ठिकाणी पायऱ्यात, हा 40 ठिकाणी अशा प्रकारची टॉयलेट आपल्याला पाहायला भेटतात. इथे एक समोर पाहायला भेटतं, तिथं समोर पाहायला भेटतात, अशी पूर्णपणे 40 टॉयलेट आपल्याला इथं पाहायला भेटतात.